आता आम्ही जिथे उभे आहोत तिथे एवढी दुर्गंधी आहे की आम्हाला बोलताना सुद्धा किंवा श्वास घेताना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो। तर अशा पद्धतीने जर सिडको आणि कंत्राटदार यांच्या मिलीभगतीमुळे जर सिडको आणि उल्वे नोड असेल किंवा आजूबाजूची जी काही गावं असतील यांचे जर स्वास्थ्यावरती प्रश्न निर्माण होणार असतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिडको आणि या कंत्राटदार यांना दोघांनाही सोडणार नाही। कारण इथे यांच्या या गलथान कारभारामुळे मोठ्या प्रमाणात आज हा एवढा मोठा गंभीर प्रश्न बनलेला आहे की आज ह्याच्या या पाण्यामुळे डासांची पैदास खूप मोठ्या प्रमाणात होते आणि डासांची पैदास होऊन आता उल्वेमध्ये डेंग्यू आणि मलेरिया यासारखे मोठे गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत। त्यामुळे माझी आरोग्य खात्याला सुद्धा विनंती आहे की आपण या गोष्टीमध्ये दखल घेऊन या कॉन्ट्रॅक्टर असो किंवा सिडको अधिकारी असो यांच्यावर त्वरित कारवाई करावी। आता आपण पूर्ण एससीबी प्लांटचं जे काय चालू आहे जो घोळ चालू आहे मग ते सिडको प्रशासन करते की कॉन्ट्रॅक्टर करतोय हे आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण दाखवलेलं आहे। याच्यातून काहीतरी त्यांनी शिकावं। दिनांक 5 एप्रिल रोजी आम्ही पहिली व्हिजिट केली होती त्यावेळेस सुद्धा सिडकोवाल्यांशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला होता। त्यांना सुद्धा सांगितलं कॉन्ट्रॅक्टरच्या माणसांना सुद्धा तशी तंबी देऊन गेलो होतो की बाबा हे तुम्ही जे काय असेल ते व्यवस्थित करा। शेवटी पर्यायाने आम्हाला 13/8 रोजी आम्ही हे निवेदन दिलेलं आहे। MPCBचे जे अधिकारी आहेत त्यांनी त्यांची कारवाई जी आहे ती प्रोसेस चालू केलेली आहे। MPCBकडून आम्हाला माहिती मिळाली की यस प्लॅन संदर्भात त्यांनी 1/2/2024 हे फेब्रुवारीच्या 1 तारखेला त्यांना नोटीस बजावली होती, वॉर्निंग नोटीस होती। त्या वॉर्निंग नोटीसची सुद्धा या कॉन्ट्रॅक्टरनी दखल घेतलेली नाही आणि तसंच प्लॅन्ट बंद ठेवलेला आहे। याच्यावरून तुम्हाला या कॉन्ट्रॅक्टर असो सिडकोचे अधिकारी असो यांना या प्लॅन बाबतीत गांभीर्य नसल्याचं उघडकीस येतं आहे आणि जर अशाच पद्धतीने हे जर वागणार असतील लोकांचा पैसा फुकट घालवणार असतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या लोकांची जर डेंग्यू आणि मलेरिया सारख्या रोगांमुळे जर इथल्या लोकांच्या तिरड्या उठणार असतील स्थानिक रहिवाशांना या इथल्या येणाऱ्या वासामुळे जर त्रास होणार असेल तर मग लोकांच्या मारण्यापेक्षा आम्ही सिडकोची तिरडी इथे उचलल्याशिवाय राहणार नाही। हा या व्हिडिओच्या माध्यमातून मी सिडकोला इशारा देतोय। आमचे सर्व उल्वेचे पदाधिकारी असतील इथले स्थानिक रहिवासी असतील यांना घेऊन इथे खूप मोठं तीव्र आंदोलन केलं जाईल याची त्यांनी नोंद घ्यावी। जय महाराष्ट्र निर्माण सेनेचा महाराष्ट्र निर्माण सेनेचा माननीय सर्वांचा